माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी डोणगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक निश्चित करण्यात आल्यानुसार आज सकाळी 10 वाजूपासून 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया संपलेली असून 10 ते 12 या विहित वेळेमध्ये केवळ एकच अर्ज प्राप्त झालेला असून दुपारी 2 वाजेनंतर सभा सुरू झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येईल व त्यानंतर पुढील प्रक्रियेस सुरुवात करण्यात येईल। डिक्लेअर कधी केलं जाईल सरपंच पदात? सरपंच पदाचा उमेदवार 2 वाजून 10 मिनिटांनी अर्जाचं व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड ठरवण्यात येईल। त्यानंतर अर्ज माघार प्रक्रिया 2 वाजून 20 मिनिटापर्यंत आणि 2:20च्या नंतर डिक्लेअर करण्यात येईल। नेहमीच चर्चेत असलेली ग्रामपंचायत ती बुलढाणा जिल्ह्यातली डोणगाव ही ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते। वेगवान घडामोडी जर घडत असतील तर ह्या डोणगावमध्ये घडत असतात। अशातच मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणचं सरपंच पद रिक्त झाले होतं आणि त्याच अनुषंगाने निवडणुका सुद्धा लागल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आज सरपंच पदाच्या निवडणुका आहेत। 10 वाजतापासून या निवडणुका प्रक्रिया सुरू झाली। 10 ते 12 सरपंच पदासाठी अर्ज नोंदण्याची ही वेळ होती। मात्र या वेळेत एकच अर्ज आल्यामुळे आता पुढील प्रक्रिया 2 वाजता ही डिक्लेअर करण्यात येत आहे। मात्र या एका अर्जावरून असं तरी सध्या तरी अशी स्थिती आहे की हा अर्ज अनापोस धरला जाईल अशी आता शंका वर्तवल्या जात आहे। मात्र पुन्हा एकदा डोणगाव ग्रामपंचायत ही वेगवान चर्चेमध्ये आल्याचं दिसतंय।